नमस्कार, प्राजक्ता फॅशन डिझाइन चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बोट नेक प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग। 34 साइजचा ब्लाउज आहे आणि यासाठी मी कापड घेतलेला आहे 1 मीटर आणि अस्तर घेतलेला आहे 1.5 मीटर। तर यावर आपण कटिंग बघणार आहे। अस्तरची फोल्ड बाजू आहे ती मी माझ्या समोर ठेवलेली आहे। तर याच्यावरती आपल्याला ब्लाउजच्या पूर्ण उंचीचा अगोदर माप घ्यायचा आहे। तर तयार ब्लाउज मला 14 इंच पाहिजे, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे मी हे 15 इंच वरती मार्किंग करत आहे। जे काही तुमची तयार उंची असेल त्यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। यानंतर इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डरचे हाफ घ्यायचे आहे। 14 इंच शोल्डर आहे, हाफ 7 इंच होतात आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचे। तर 7.5 इंच झाले, मी 7.5 इंच वरती हे मार्किंग करून घेतलं। त्यानंतर मुंड्याची उंची ठेवायची आहे 7 इंच। 7 इंच वर इथे मी हे मार्किंग करून घेतलं। हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचेत। आता या इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच। लूजिंग ठेवायचं आहे 1 इंचाचं, कारण हा बोट नेक ब्लाउज आहे। त्यानंतर शिलाई मार्जिन ठेवायचं आहे 1.5 इंच। तर इथे हे मी मार्किंग करून घेतेय। याच्यानंतर आता आपल्याला कमर घेराचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच। 1 इंच आपल्याला टक्ससाठी ठेवायचे आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे मार्किंग झालं। यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला आता जोडून घ्यायचेत। यानंतर आता आपल्याला मुंड्यासाठी गोल आकार द्यायचा आहे। तर त्यासाठी मार्किंग करायचं आहे। पहिला आकार येईल तो येईल आपला 1.25 इंचावर आणि दुसरा आकार आहे तो येईल 1.5 इंचावरती। तर इथे हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला आकार द्यायचा आहे। आतल्या मुंड्याचा जो आकार आहे तो थोडासा आतून घ्यायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे। आता फ्रंटसाठी मी तुम्हाला मार्किंग सांगते। कमरेच्या बाजूला 2 इंच वाढवायचे आहेत आणि मुंड्याच्या बाजूला 1 इंच वाढवायचे। हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचेत। आता याचं मी कटिंग करून घेते। यावरूनच मी बॅक पार्ट कसा काढायचा हे दाखवणार आहे। बॅक हुकचा हा ब्लाउज आहे। फ्रंट आपला पॅक असणार आहे। आता बॅकचं कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपल्याला हुक आय पट्टीचं मार्जिन घ्यावं लागणार आहे। तर ते मी इथे अर्धा इंच अगोदर इथे लाईन मारून घेते। हे कंपल्सरी असणार आहे हुक आय पट्टीचं मार्जिन। प्रत्येक ब्लाउज मध्ये हे मार्जिन ठेवायचंच आहे, तरच तुमचं फिटिंग आहे ते व्यवस्थित येतं। व्यवस्थित इथे अर्धा इंचाची लाईन मारून घ्यायची आहे। बॅक पार्ट सुद्धा मी फोल्ड बाजूलाच कट करते। केलेल्या मार्किंग वरती आपल्याला समोरच्या बाजूला हा जो आपण फ्रंट कट केलेला आहे तो ठेवायचा आहे। याचं मार्किंग कसं करायचं आहे ते बघा। फिटिंगच्या लाईन पर्यंतच आपल्याला याचं मार्किंग करायचं। जे आपण 2 इंच आणि 1 इंच वाढवलेलं आहे ते यात पकडायचं नाहीये आणि ते एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे। तर हे आपलं बॅक पार्टचं मार्किंग झालेलं आहे। फ्रंटला तुम्ही ओपन ठेवणार असाल तर हुक आय पट्टीचं जे मार्जिन आहे ते तुम्हाला फ्रंटसाठी घ्यावं लागेल, बॅकसाठी नाही घ्यायचं। केलेल्या मार्किंग प्रमाणे याचं मी कटिंग करून घेते। आपला बॅक पार्ट झालेला आहे। आता फ्रंट वरती आपण कटोरीचं मार्किंग करूया। इथे 4 इंच वर मार्किंग करायचं आहे आणि उंची सुद्धा 4 इंच ठेवायची आहे। वरून 11 इंच घेतलात तरी चालेल किंवा खालच्या बाजूने तुम्ही 4 इंच वर मार्किंग करा। मुंड्याच्या बाजूला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। टक्स रुंदी ठेवलेली आहे आपण 2 इंच, जे की आपण कमरेच्या बाजूला 2 इंच कापड आहे ते वाढवून घेतलेलं आहे, कारण ते इथे कट होणार आहे। आणि प्रिन्सेस कटचा हलक्या हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। जेवढी तुम्ही टक्स रुंदी ठेवताल तेवढं कापड तुम्हाला वाढवून घ्यावंच लागेल। मुंड्याच्या बाजूला नेहमीप्रमाणे फक्त 1 इंच वाढवायचे, त्यात जास्त नाही वाढवायचं। सगळ्यात अगोदर तुम्ही आतल्या मुंड्याचा आकार आहे तो कट करून घ्या, त्यानंतर कटोरीचा भाग कट करा। ही जी कळी आहे मधली ही कट करून घ्यायची आहे। गळ्याचे जे मार्किंग आहे ते आपण शिलाई करताना करणार आहे। यानंतर इथे आपण आता बाहीचं कटिंग करूया।
तर बाहीची उंची मला तयार पाहिजे 10 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन इथे हे 11 इंचावर मार्किंग करायचे। त्यानंतर बाहीचं कटिंग करण्यासाठी मी घडी घेणार आहे 9.5 इंचाची, तर 9.5 इंच इथे मार्किंग केलं। त्यानंतर डाऊन करायचं आहे 3 इंच आणि अशी तिरकी लाईन मारायची आहे। बाहीचा घेर घ्यायचा आहे 5.5 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। हे दोन्ही पॉइंट इथे जोडून घ्यायचेत। त्यानंतर इथे 2 इंचवर मार्किंग करायचं आहे। आपण फिटिंग 1.5 इंचाचं ठेवलेलं आहे, पण या इथे 2 इंचावर मार्किंग करायचं। यामुळे काय होतं, आपले जे बाहीचे जॉइंट आहेत ते कमी जास्त होत नाहीत। याचं सेंटर काढून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करायचंय आणि बाहीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। हलक्या हाताने छान आकार द्यायचा आहे। या पद्धतीने बाही कटिंग केली तर बाही मुंड्यामध्ये अजिबात फुगा येत नाही, खूप छान प्लेन अशी बाही बसते। नक्की ट्राय करून बघा। केलेल्या मार्किंग प्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे। आतल्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत होते की मी नंतर कट करत होते मुंड्याचा आकार आतला आहे तो, तसंही केलं तरी चालेल किंवा असं केलं तरीही चालेल। तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता हा पॅडेड ब्लाउज आहे। पॅडेड ब्लाउजसाठी आपल्याला हे 2 पार्ट असतात ते एक्स्ट्रा लागतात, कारण ब्लाउज पीसवरती एक लावण्यासाठी लागेल, त्यानंतर पॅड लावल्यावर त्याच्यावर लावायला लागेल। तर हे मी अस्तर घेतलेलं आहे। सेम टू सेम आपल्याला जसं आहे तसं याचं कटिंग करायचं आहे। फोल्ड बाजूलाच करायचं आहे कटिंग या पार्टचं। तर याच्यावर ठेवून मी सेम कट करून घेते फ्रंट आणि कटोरी। कमीही घ्यायचं नाही किंवा जास्तही घ्यायचं नाही, ॲक्युरेट कटिंग करायचं आहे। तर याचं कटिंग करून झालेलं आहे। आता मी कटोरी पण कट करून घेते। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ब्लाउजमध्ये पॅड कसे लावायचे असतात हे दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि त्यातूनही तुमच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मी त्याची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेन। तर याचं कटिंग झालेलं आहे। आपलं अस्तरचं कटिंग पूर्ण झालेलं आहे। आता हा जो ब्लाउज पीस आहे तो व्यवस्थित याची घडी घालून ठेवायची आहे दुहेरी। फोल्ड बाजू आहे पीसाची ती पण मी माझ्या समोर ठेवलेली आहे। आता यावरती तुमचे पार्ट कसे सेट होत आहेत ते बघून याचं कटिंग करून घ्यायचं आहे। फोल्ड बाजूवर मी बॅक पार्ट, फ्रंट आहे तो पण फोल्डवर ठेवलेला आहे। आता याचं मी कटिंग करून घेते। अर्धा इंच वाढवून आपल्याला मेन कापड आहे ते कट करून घ्यायचे। कट करून झाल्यानंतर अस्तर आहे ते मी मेन कपड्यावरती जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे। थोडक्यात मी सगळे पार्ट तयार करून घेतलेले आहेत, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो पार्ट तयार करून दाखवायचं म्हटलं तर सरळ फक्त आतल्या बाजूला अस्तर लावून मी टिपा मारलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे। एक स्लीव्ज आहे ते इथे मी तुम्हाला स्टिच करून दाखवते। ब्लाउजच्या सरळ कपड्यावरती मी अगोदर अस्तर ठेवलं, अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन टिप मारली। त्यानंतर अस्तर आहे ते आतल्या बाजूला घेऊन आता मी इथे ही टिप मारत आहे। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आहे ते मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे खाली मी दाब टिप देऊन घेते। आता आतल्या बाजूने अस्तरवरती टिप मारून घ्यायची आहे आणि राहिलेलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे। सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाहीचं स्टिचिंग करून घेतलेलं आहे। स्टिच करताना फक्त मुंढा आहे तो चेक करून बघा दोन्हीही एकाच बाजूला आलेत का ते, नाहीतर मागे पुढे होऊ शकतं। एक्स्ट्राचं कापड याचं मी कट करून घेते। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच तुम्हाला नवनवीन फॅन्सी व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत। डिझायनर ब्लाउज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। आता या ब्लाउजसाठी हे मी पाइपिंग तयार करून घेतलेलं आहे। दोरी पाइपिंग आहे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता, नाही लावलात तरीही चालेल। तर असं मी लावून घेते। हा माझ्या कस्टमरचा ब्लाउज आहे, तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार याला मी पाइपिंग करते। तुमच्याकडे पण असं कॉन्ट्रास्ट कापड असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता, खूप छान फिनिशिंग दिसतं। सेम असंच पाइपिंग मी दुसऱ्या बाहीला सुद्धा लावून घेतलेलं आहे। अर्धा इंच वरती आपण याला टिप मारून घेऊया। खूप अट्रॅक्टिव्ह असा ब्लाउज दिसतो पाइपिंग केल्यानंतर।
चेक करून बघायचं आहे मुंढ्याच्या बाजूला काय कापड कमी जास्त होते का, तर ते लेवलमध्ये करून घ्या। तर या पद्धतीने दुसरी बाही माझी तयार करून झालेली आहे। दोन्ही स्लीव्ज आहेत ते तयार करून झालेत। आता आपण फ्रंट तयार करूया। तर फ्रंटच्या गळ्याचं कटिंग दाखवते। गळ्याची उंची ठेवायची आहे 3.5 इंच, कारण हा बोट नेक ब्लाऊज आहे। गळा रुंदी मी ठेवलेली आहे 5.25 इंच। तर इथे याचा असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 4, 4.5 किंवा 5 इंच यापैकी कितीही गळा रुंदी ठेवू शकता। बाहेरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करून गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि या कॅनव्हासचं कटिंग करून घ्यायचं आहे। हा पसरट असा गळा आहे, तर याचं मी गळा रुंदी 5.25 इंच ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 3 पेक्षा कमी ठेवू नका। आता हे जे कॅनव्हास आहे ते अस्तरवरती आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता यावर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता किंवा टिपही मारून घेऊ शकता। तर इथे मी यावर टिप मारून घेतेय। संपूर्ण कॅनव्हासवरती टिप मारून घ्यायचे। त्यानंतर बाहेरच्या बाजूला फोल्ड करण्यापुरतं आपल्याला कापड ठेवायचे, बाकी सगळं कट करून घ्यायचे आणि कॅनव्हासवरती असं फोल्ड करून यावरती एक टिप मारून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे। 34 छातीसाठी हे कटिंग स्टिचिंग आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाऊज कसा तयार झाला। आता या कॅनव्हासला असं मधोमध फोल्ड करायचं आहे, यावर मार्किंग करून घ्यायचे आणि हा जो आपला फ्रंट आहे तर याच्या सरळ बाजूवरती आपल्याला तो गळा ठेवायचा आहे। पण त्या अगोदर आपल्याला हे जे आपण कटोरी पॅडेड आहेत ते लावण्यासाठी अस्तर जे एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं होतं हे यावर अगोदर जोडून घ्यायचं आहे। तर इथे फक्त वरच्या बाजूलाच टिप मारायची आहे, संपूर्ण नाही जॉईंट करायचं। तर तुम्हाला दाखवले मी कसं वरच्या बाजूला फक्त टिप मारून घेतली आहे आणि मगच यावरती आपल्याला गळा जो आहे आपण आता कॅनव्हासचा कट केलेला तो जॉईंट करायचा आहे। एक्स्ट्राचं काय असेल ते कट करून घ्या, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। बाहेरच्या बाजूने फोल्ड करायचं सरळ बाजूने आणि यावरती मधोमध असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा जो आपण कॅनव्हास तयार केलेला आहे तो मॅच करून ठेवायचा आहे लाईनवरती आणि बरोबर मध्ये एक टिप मारून घ्यायची आहे। यामुळे तुमचं कापड अस्तर आहे ते हलणार नाही, व्यवस्थित आपल्याला टिप मारता येते। तर गळ्याच्या आकाराप्रमाणे कॅनव्हासला चिटकून टिप मारायची आहे, कॅनव्हासवर टिप नाही मारायची। तर इथे दुसऱ्या बाजूला पण मी टिप मारून घेतेय। संपूर्ण गळ्याला टिप मारून झालेली आहे। आता बाहेरच्या बाजूला अर्धा इंच कापड ठेवून आपल्याला गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि या कपड्यावरती आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, त्यामुळे तुमचा कॅनव्हास आहे तो सहजरित्या छान फोल्ड होतो आणि त्याचं फिनिशिंगही छान दिसतं। आता ही मी पाइपिंग बनवून घेतलेली आहे, ही गळ्याला पण लावायची आहे आपल्याला। तर सगळीकडे ही पाइपिंग मी वापरलेली आहे गळ्यासाठी, त्यानंतर कटोरी जोडताना, कमरेला। तर खूप छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशी पाइपिंग तयार करून वापरू शकता। मार्केटमध्ये दोरा भेटतो, त्या दोऱ्याचीही मी पाइपिंग तयार करून घेतलेली आहे। व्यवस्थित आपल्याला ही पाइपिंग बसवायची आहे। क्रॉस पट्टीवरच हे पाइपिंग मी तयार करून घेतलेलं आहे गळ्यासाठीचं, कारण गोल आकाराचा आपला गळा आहे। पाइपिंग झालेलं आहे करून। आता कटोरी बसवायची आहे, तर त्यासाठी सुद्धा मला अगोदर पाइपिंग जोडून घ्यायचे आहे। तर जे मी खाली अस्तर जोडलेलं आहे कटोरी जोडण्यासाठी म्हणजे पॅड लावण्यासाठी, तर ते अस्तर खालच्या बाजूला सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये। फक्त ब्लाऊजच्या मेन कपड्यावर हे पाइपिंग मी जोडतेय। या पद्धतीने तुम्हाला पॅड लावायला खूप सोपे जातील, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यावर आपल्याला कटोरी बसवायची आहे, जास्त मेहनत लागत नाही पॅड बसवण्यासाठी आणि ब्लाऊजमध्ये फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येतं। अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला कटोरी जोडण्यासाठी, तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी टिप मारतीये। कोणताही पार्ट आपल्याला जास्त ओढायचा नाहीये किंवा लूजही सोडायचा नाही, दोन्ही पार्टला समांतर ताण देऊन आपल्याला याच्यावर टिप द्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता परफेक्ट कटोरी बसलेली आहे, मला कुठेही कट करावी लागणार नाहीये। यावर डबल टिप मारून घ्यायची आहे
सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूची कटोरी आहे ती जोडून घेणार आहे। कटोरी जोडताना लक्षात ठेवायचे जे आपण पॅड लावण्यासाठी अस्तर लावलेला आहे ते वरच्या बाजूला मोकळं सोडायचे, त्यावर आपल्याला कटोरी जॉईंट करायची नाही। दुसऱ्या बाजूची पण सेम अशीच मी कटोरी जोडून घेते। तर दोन्ही कटोऱ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता आपल्याला या अस्तरची कटोरी जोडायची आहे, तर इथे मी जोडून घेते। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर देखील करा, कारण असेच खूप छान फॅन्सी ब्लाउजचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मी कसं करायचं हे दाखवणार आहे। दुसरी कटोरी पण अशी जोडून घ्यायची आहे। कटोरी जोडताना अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवायचंच आहे। अर्धा इंचपेक्षा कमी शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू नका, कारण आपण ब्लाऊजमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे, नाहीतर आपले ब्लाऊज आहे ते फिटिंगला व्यवस्थित होत नाहीत। जे काही तुम्ही शिलाई मार्जिन ठेवलेलं असतं तेवढं तुम्हाला शिलाईमध्ये ते घालवायचे। तर हे बघा, या अस्तरला सुद्धा आपल्या कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत। आता इथे आपल्याला पॅड लावायचे, तर पॅडसाठी आपल्याला 4.5 इंचावर असं मार्किंग करायचे अस्तरवरती। तर मी इथे दोन्ही साईडला सेम अंतरावर 4.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। हे 34 साईजचे मी पॅड घेतलेले आहेत आणि याचा असं घडी घालून याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि अस्तरवरच हे आपल्याला पॅड जोडायचे आहेत अस्तरच्या उलट्या बाजूला। तर सगळ्यात अगोदर इथे अस्तरला 2-4 तुम्ही सुईने असे टाके घालून घ्या, म्हणजे पॅड हलणार नाहीत अजिबात। आता हे तुम्ही या पॅडमध्ये घालायचे आणि असे 10-12 टाके घालून हे पॅक करून घ्यायचे। तर इथे मी दाखवते तुम्हाला पॅड कसे लावायचे ते। खूप सोपी पद्धत आहे पॅड अटॅच करण्याची आणि खूप कमी वेळामध्ये होतात। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। इथे पण 2-4 अशा पॅक गाठी मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला पॅड आहे ते हलला नाही पाहिजे जाग्यावरून, त्याचा धागा टाका जो आहे तो तुटला नाही पाहिजे। सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरं जे आपण सेंटर काढलेलं आहे 4.5 इंचावरती, इथे यावरती आपल्याला हे पॅड बसवायचे। दोन्हीही पॅड आहेत ते समांतर अंतरावरच बसले पाहिजेत, खालीवर होता कामा नये, तर ती तुम्ही काळजी घ्या। अस्तरवरती हे मी पॅड बसवतीये, तुम्ही बघू शकता। जे ब्लाऊजचं मेन पीस आहे ते समोरच्या बाजूला मी असं उघडं करून ठेवलेलं आहे। इथे सुद्धा असे टाके घालून 2-4 गाठी घालून घ्या पॅक। दोन्ही पॅड आहेत ते माझे सुई धाग्याने जोडून झालेले आहेत। आता आपल्याला हे अस्तर आहे ते संपूर्ण पॅक करून घ्यायचे। तर चारही बाजूला आपल्याला टीप मारायची आहे, व्यवस्थित असे पॉइंट जुळवून घ्या तुम्ही आणि कडेने टीप मारून हे पॅक करून टाका। तर किती सोपी पद्धत आहे पॅड बसवायची, तुम्ही बघितली असेल। तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करा। तर अगोदर मी कमरेच्या बाजूला टीप मारून घेतली आहे। आता हाताने असं कापड प्लेन करून घ्यायचं आहे, कुठला पार्ट व्यवस्थित कमी जास्त काय होतंय का चेक करायचे आणि सगळीकडे टीप मारून घ्यायची। आता मुंड्याच्या बाजूला मी टीप मारून घेते। प्लेन बसायला पाहिजे, अजिबात असं ओढून ताणून बसवायचं नाही। हलक्या हाताने आपल्याला हे अस्तर आहे त्याच्यावर पॅक करायचे। पॅड बसवल्यामुळे यात थोडंसं आतल्या बाजूला असं झोळ येऊ शकतो। एक्स्ट्राचं अस्तर आहे ते कट करून लेवलमध्ये व्यवस्थित करायचं आहे। आता दुसऱ्या बाजूला पण मी अशी टीप मारून घेते मुंड्याच्या बाजूला। व्यवस्थित आपल्याला मुंड्याच्या बाजूचं कापड आहे ते एकसारखं करून घ्यायचे कटिंग करून। तर या पद्धतीने आपले पॅड आहेत ते खूप सोप्या पद्धतीने बसवून झालेले आहेत। त्याचा लुक सुद्धा खूप छान आलेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे। आता याला कमरपट्टी बसवायची आहे। कमरपट्टी बसवण्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टीप मारायची आहे। ही पट्टी आहे ती मी 3 इंचाची कट करून घेतलेली आहे, डबल फोल्ड करून घेतली आहे त्यानंतर, आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही मी टीप मारते आहे। आता पट्टी आहे ती आपल्याला
बाहेरच्या बाजूला ओपन करायची आहे आणि त्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर पट्टी आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून यावर 5 नंबरची एक टीप मारायची आहे। ब्लाउज पूर्ण तयार झाल्यानंतर याला तुम्ही हात शिलाई घालून घ्या। तर इथे मी अशी 5 नंबरची टीप देते। ब्लाउजचं फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि फिटिंगला सुद्धा ब्लाउज खूप छान बसतो। या व्यतिरिक्त मी आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर ब्लाउजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते नसतील पाहिले तर तुम्ही ते बघू शकता। आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या एखाद्या साईजचा जर ब्लाउज बघायचा असेल तर ते माप तुम्ही मला कमेंटमध्ये द्या, मी त्यावरती व्हिडिओ बनवते। याला सुद्धा मी अशी पाइपिंग लावून घेते। तुम्ही बघितलं असेल मी संपूर्ण ब्लाउजला पाइपिंग केलेलं आहे, पण पाइपिंग करायचं आहे की नाही हे तुम्ही तुमच्या इच्छेवर ठेवू शकता। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाइपिंग करा किंवा विदाउट पाइपिंगचा सुद्धा हा ब्लाउज तयार करू शकता। पाइपिंगमुळे जास्त अट्रॅक्टिव्ह असा हा ब्लाउज दिसत आहे। आता आपण बॅकचा गळा आहे तो तयार करून घेऊया। गळा रुंदी ठेवायची आहे 5.25 इंच, गळ्याची उंची आहे 3.5 इंच आणि असा बोटनेकचा आकार देऊन घ्यायचा आहे। याच्या खाली 1.5 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर 6 इंचाचं, म्हणजे हा जो बॉक्स आहे तो 6 इंचाचा तयार करायचा आहे। पूर्ण उंची गळ्याची आहे 11 इंच। आता इथे 5.25 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, रुंदी 5.25 इंच आहे। तर अशा पद्धतीने आकार झालेला आहे। हे आपल्याला कॅनव्हासवर कटिंग करायचं आहे। गळ्याचा आकार आहे तो हा देणार आहे मी, पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही देऊ शकता। आता सगळ्यात अगोदर आपण वरच्या बाजूच्या गळ्याचं कटिंग करूया। तर इथे अर्धा इंच हुकाई पट्टीचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला गळा रुंदी 5.25 इंच, गळ्याची उंची 3.5 इंच असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। याच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्रा 1 इंचाचं किंवा 1.25 इंचाचं कॅनव्हास घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे। हे वरच्या बाजूचा गळा आहे। आतल्या बाजूचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता हा जो गळा आहे तो आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे। यावर तुम्ही इस्त्री करून घ्या चिटकणारा कॅनव्हास असेल तर, नाहीतर अशी टीप मारून घेतली ते सुद्धा खूप छान होईल। मधोमध अशी टीप मारून घ्यायची आहे। बाहेरच्या बाजूचं फोल्ड करण्यापुरतं कापड ठेवायचं आणि बाकीचं कट करून घ्यायचं आहे आणि असे कट देऊन घ्या, त्यामुळे कॅनव्हासवरती कापड जे आहे ते चांगलं फोल्ड होईल। आता याच्यावर मी एक टीप मारून घेते आहे। अस्तर जे आहे ते फोल्ड करून झाले। आता मधोमध याचा सेंटर काढायचा आहे। तर सेंटर मधोमधच आला पाहिजे, व्यवस्थित चेक करून घ्या, नाहीतर गळा आहे तो आपला तिरका होऊ शकतो। आणि ते एक लाईन मारून घ्यायची आहे। तर एक लाईन मारून घेतली मी इथे। त्यानंतर आपल्याला हा गळा बॅक पार्टवरती जॉईंट करायचा आहे। त्यासाठी ब्लाउजच्या सरळ बाजूने आपल्याला इथे सुद्धा एक सेंटर लाईन मारून घ्यायची आहे। इथे एक सेंटर काढून घेतला बरोबर मधोमध। त्यानंतर हा जो आपण कॅनव्हास तयार करून घेतलेला आहे याच्यावरची लाईन आणि मेन ब्लाउज पीसवरची जी लाईन आहे ती मिळवून ठेवायची आणि मधोमध अगोदर एक टीप मारायची आहे। आता बाकी संपूर्ण गळ्याला कॅनव्हासला चिटकून टीप मारून घ्यायची आहे। कॅनव्हासवर टीप जाता कामा नये, कॅनव्हासला चिटकूनच टीप घ्यायची आपल्याला, सगळी एकसारखी टीप आली पाहिजे। हा गळा तयार झाल्यानंतर त्याच्या खालचा जो गळ्याचा आकार आहे तो आपण कॅनव्हासवर कट करायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही बोटनेक ब्लाउज तयार करू शकता। फोल्ड करण्यापुरतं आपल्याला कापड ठेवायचे, म्हणजे अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल। असे छोटे छोटे कट करून घ्यायचेत आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे कॅनव्हास। याला मी पाइपिंग लावून घेणार आहे। गळ्यांवरचं जे पाइपिंग आहे ते मी क्रॉस पट्टीवर केलेलं आहे आणि जे आपण कमरेला लावलेलं पाइपिंग आहे ते सरळ पट्टीवर केलेलं आहे। तर हे दोरी पाइपिंग आहे। व्यवस्थित पाइपिंग जोडून घ्यायचं आहे।
थोडा वेळ लागेल, पण पायपिंग व्यवस्थित अगदी थोड्या थोड्या अंतराने पकडून त्याच्यावर टीप मारायची आहे। आता या गळ्याचं पायपिंग लावून झालेलं आहे। आता खालच्या बाजूचा जो आकार आहे तो कट करायचा आहे। आता हा एकदा बॉक्स मोजून घ्या किती इंचाचा आहे, तर हा 6 इंचाचा आहे। तर 6 इंचाचा बॉक्स करायचा आहे आपल्याला इथे। त्या अगोदर हुकाई पट्टीचं मार्जिन घ्यायचं आहे, ते विसरायचं नाही आहे, अर्धा इंचाचं। आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा आपल्याला 1-1 इंचाचा एक्स्ट्रा कॅनव्हास लागणार आहे। तर हा बॉक्स आहे तो मी 6 इंचाचा तयार केला आणि बाहेरच्या बाजूने असं 1-1 इंच एक्स्ट्राचं मी कॅनव्हास ठेवलेला आहे। 5.25 इंच गळाची रुंदी ठेवलेली आहे, म्हणजे या बॉक्सची रुंदी आहे ती 5.25 इंच आहे। अस्तरवर दाखवलेला जो आकार होता तोच मी ते कॅनव्हासवरती मार्किंग करून घेतलेला आहे। बाहेरच्या बाजूने एक्स्ट्रा कॅनव्हास घेऊन याचं कटिंग करणार आहे। आता कटिंग याचं या पद्धतीने व्यवस्थित करा, कारण हा अखंड पार्ट निघाला पाहिजे। तर हे बघा, अशा पद्धतीने कटिंग झालं पाहिजे। आता हा कॅनव्हास आहे तो अस्तरवरती मी जॉईंट करून घेतेय। सगळ्या बाजूने कापड थोडं थोडं राहील या पद्धतीने कॅनव्हास ठेवा, कारण आपल्याला चारही बाजूने फोल्ड करावं लागणार आहे। फोल्ड करण्यापुरतं कापड ठेवून बाकीचं कट करून घ्या आणि सगळा अस्तर आहे तो कॅनव्हासवरती असं फोल्ड करून घ्या। या पद्धतीने हा जो कॅनव्हास आहे तो तयार झालेला आहे। याचा देखील आपल्याला सेंटर काढायचं आहे। मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचे। चेक करून घ्या सगळीकडून बरोबर आले का ते, आणि असं मध्येच लाईन मारून घ्यायची। सेम अशीच लाईन आता आपल्याला याच्यावर बॅक पार्टवरती मारावी लागेल। तर व्यवस्थित त्याला मी फोल्ड करून घेते आणि बरोबर मधोमध अशी लाईन मारून घ्यायची। आता इथे कॅनव्हास ठेवताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे। वरच्या बाजूला चिटकवून कॅनव्हास ठेवायचा नाही, 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आणि असं चेक करून बघायचं आहे बरोबर पॉईंटवरती आपला कॅनव्हास येऊन आलाय का ते। आणि मधोमध अगोदर जोडून घ्या, एक टीप मारून 5 नंबरची टीप घालून घ्या इथे। मधोमध लाईन मारल्यानंतर पूर्ण आकाराप्रमाणे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला। कॅनव्हासवर टीप घालवायची नाही आहे, कॅनव्हासला चिटकवून टीप घ्यायची आहे। गळा व्यवस्थित सरळ आहे का सारखं चेक करायचे। तर अशी संपूर्ण गळ्याला टीप मारून झाली आहे। आता आतला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर थोडंसं अर्धा इंचाला थोडं कमी असं कापड ठेवून याचं कटिंग करून घ्या मधल्या कपड्याचं। आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कोपऱ्यामध्ये सुद्धा कट द्यायचा आहे अशा पद्धतीने। टीप जी आहे आपली ती कट नाही झाली पाहिजे, या पद्धतीने कट करा। आणि संपूर्ण हा जो कॅनव्हास आहे तो आतमध्ये फोल्ड करून यावर देखील मी पाइपिंग लावून घेणार आहे। याच्यावर एक दाब टीप देऊन घेतली मी। पाइपिंग करायच्या अगोदर याचे असे अगोदर 2 भाग करून घ्यायचेत आपल्याला आणि मग पाइपिंग करायचे। बरोबर मधोमध याचे भाग झाले पाहिजेत, दोन्हीही कमी जास्त होता कामा नये। सेम अशीच पाइपिंग मी दुसऱ्या बाजूला पण जोडून घेणार आहे। इथे कोपऱ्यामध्ये पाइपिंगला एक कट द्यावा लागेल आतल्या बाजूला, म्हणजे पाइपिंग आहे ती व्यवस्थित आपली अशी वळेल कोपऱ्यामध्ये। दोन्ही बाजूच्या पाइपिंग झालेल्या आहेत आणि फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे हे बघू शकताय तुम्ही। तर हुकाई पट्टी लावायची आहे, तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे उजव्या डाव्या बाजूला हुकाई पट्टी करू शकता। तर सगळ्यात अगोदर इथे मी हुक पट्टी लावतीये। अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे हुकाई पट्टीसाठी, तेवढं शिलाई मार्जिन घालवायचे आणि
पट्टी जोडायची आहे। हुक पट्टी नेहमी आपल्याला ब्लाऊजच्या सरळ भागावरून जोडायची असते। वरच्या बाजूला पण अशीच हुक पट्टी मी जोडून घेतेय। शिलाई मार्जिन अर्धा इंच गेलंच पाहिजे। इथे मी असं मार्किंग करून घेतले त्यासाठी, नाहीतर गळा आहे तो आपला लूज पडतो। जेवढा आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे ते आपल्याला शिलाईमध्ये घालवायचे। आता आतमध्ये फोल्ड करायची आहे पट्टी। ब्लाऊजमध्ये फिनिशिंग छान आलं पाहिजे याकडे काळजी द्या। कुठेही वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने अस्तर बाहेरच्या बाजूला दिसायला नाही पाहिजे। या पद्धतीने पट्ट्या बसवा। तुमच्याकडे जर तुमच्या ब्लाऊज पीसमधलं कापड शिल्लक असेल तर तुम्ही ते कापड यूज करू शकता इथे पट्टी बसवण्यासाठी, पण या कपड्याचे थोडे दोरे निघतात त्याच्यासाठी मी इथे अस्तरचा वापर करते। इथे मी आता ही आई पट्टी बसवते। आई पट्टी ब्लाऊजच्या उलट्या बाजूने बसवायची आहे। खालच्या बाजूला पण मी आई पट्टी बसवून घेते। या ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला कोणत्या ब्लाऊज बघायचे आहेत हे देखील मला कमेंटमध्ये विचारत चला किंवा सांगत चला। तुमच्या कमेंट आल्या तरच मी तसे व्हिडिओ बनवेल। आपल्या चॅनलवरती जास्त व्ह्यूज येत नाही आहेत। आता आपल्याला बॅक पार्टला टक्स घ्यायचा आहे, तर उंची ठेवायची आहे टक्सची 4.5 इंच, रुंदी घेतलेली आहे मी अर्धा इंच। तर अशी टीप मारून घ्यायची आहे। दुसऱ्या भागाला पण असंच टक्स घालून घ्यायचं आहे, मधोमध फोल्ड करून 4-4.5 इंचापर्यंत टक्सची उंची ठेवायची आहे, तर व्यवस्थित दिसतो, नाहीतर झोळ येतो। तर प्लेन असा टक्स आलेला आहे आपला। आता याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे, तर कमरपट्टी जोडताना आपल्याला अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचे। आतमध्ये फोल्ड करून 5 नंबरची टीप द्यायची आहे। याला मी पाइपिंग बसवून घेते। सेम अशीच पाइपिंग दुसऱ्या पण भागाला बसवायला लागणार आहे। थोड्या थोड्या अंतरावरती पकडून यावरती टीप देऊन घ्यायची आहे। अगदी कडेने टीप द्यायची आहे। तर दोन्ही भाग बॅकचे तयार झालेले आहेत, फ्रंट तयार झालेला आहे। आता आपल्याला फिटिंग करण्यासाठी किंवा स्लीव जोडण्यासाठी अगोदर ब्लाऊज चेक करून घ्यायचा आहे, कोणता भाग कमी जास्त आहे का। तर असं कमरेपासून जॉईंट करून बघा, मुंढ्याच्या बाजूला थोडंफार कमी जास्त होत असेल तर ते एक लेवलमध्ये करून घ्या, कारण हे लेवलमध्ये झालं पाहिजे, तरच आपले बाहीचे जे जॉईंट असतात ते समांतर येतात, नाहीतर खालीवर होतं कापड कमी जास्त झालं की। आता इथे शोल्डर जोडून घेऊया। शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि डबल टिप द्यायची आहे शोल्डरला। या बाजूचे पण मी शोल्डर जोडून घेते। शोल्डर जोडल्यानंतर स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्या अगोदर चेक करून घ्या आपल्या शोल्डरच्या पट्ट्या आहेत त्या सेम झाल्यात का, जेवढ्या 2-2 इंचाच्या आपण ठेवणार होतो तेवढ्या तयार झालेत का बघून घ्या। मोजून घ्या टेपने या पद्धतीने, नाहीतर मग एक कमी जास्त होऊ शकते। कोणताही पार्ट आपला कमी जास्त नाही झाला पाहिजे, सेमच झाला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चेकिंग करून घ्यायचे। आता स्लीव्ससुद्धा चेक करून घ्या बरोबर आहेत का ते, काय कमी जास्त होत असेल तर त्याचे पण लेवल काढून घ्या। आणि स्लीव्सला मधोमध मार्किंग करून सेंटरपासून जोडायचे आहे स्लीव्स आपल्याला। तर इथे मी हे सेंटरला मार्किंग करून घेतलं आहे, बरोबर शोल्डरवरती जोडून सेंटरपासून स्लीव्स जोडून घेते। अर्धा इंच शिलाई मार्जिन घालवायचं आहे। व्यवस्थित आपल्याला स्लीव्स जोडून घ्यायची आहे, जास्त ताण द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने जोडायचे। दुसऱ्या बाजूला मी अशीच कंटिन्यू करते टीप। सेम अशीच स्लीव्स मी दुसऱ्या बाजूची पण जोडून घेणार आहे। एक तुम्हाला इथे जोडून दाखवली आहे। डबल टिप मारायची आहे स्लीव्ससाठी। तर दोन्ही स्लीव्स माझ्या जोडून झालेल्या आहेत।
आता आपल्याला फिटिंग करायचं आहे, तर फिटिंग करण्यासाठी ब्लाऊज अगोदर बाहेरच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने जोडून घ्या. कडेने टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाऊजला. तर बघितलं असेल तुम्ही, कुठेही काही कमी जास्त होत नाही, अगदी समांतर सगळे पार्ट झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला पण मी टीप मारून घेते. अगदी कडेने टीप मारायची आहे. इथं आपल्याला मार्जिन वगैरे काय सोडायचं नाही आहे, फक्त ब्लाऊज उलटा झाला पाहिजे, आतमध्ये दोरे वगैरे निघता कामा नयेत. आणि यामुळे आपलं फिटिंगचं फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं, दिसायला ॲट्रॅक्टिव्ह ब्लाऊज दिसतो. त्यासाठी अशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि यावर दाबटीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण फिटिंगची मापं बघूयात. दोन्ही पण बाजूला अशीच टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्ही बघत असताल टीप अगदी सरळ येते, कुठेही वाकडी नाही आलेली. तर याच पद्धतीने फिटिंग आपलं झालं पाहिजे ब्लाऊजचं. तर आपला ब्लाऊज परफेक्ट झाला आहे असं समजायचं. कुठलाच पार्ट कमी जास्त काय झालेला नाही आहे, सगळे पार्ट सेम झालेत. आता आपण फिटिंगची मापं बघूया. तर कमरेचा चौथा भाग जेवढा असेल तिथे मार्क करून घ्या. 7.5 इंच छातीचा चौथा भाग, 9.5 इंच आणि दंडघेर 5.5 इंच. तर असे पॉईंट अगोदर काढून घ्या आणि हे पॉईंट जोडून एक सरळ लाईन मारून घ्या. तर तुम्ही बघितलं असेल फिटिंगची लाईन आहे ती एकदम सरळ आलेली आहे. आता यावर टीप मारा आणि बाकीच्या राहिलेल्या मार्जिनमध्ये आणखीन 2-3 टिपा पाव इंचाच्या अंतराने मारून घ्या. तर व्यवस्थित इथे बाहीचे जे जॉईंट आहेत ते हाताने चेक करून बघा सेम आलेत का. आणि मग टीप पुढे मारून कंटिन्यू करा. दुसऱ्या बाजूला पण मी असंच फिटिंग करून घेते. 5.5 इंच दंडघेर, 9.5 इंच छातीचा घेर आणि 7.5 इंच कमरचा घेर. सरळ लाईन मारून घ्यायची फिटिंगची. ब्लाऊजमध्ये आपण 1 इंचाचं लूजिंग ठेवलेलं आहे. ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला समजेल आणखी फिट करावा लागतोय का, कारण फिट असा हा ब्लाऊज जास्त बसणारच नाही आहे, परफेक्टच बसतो. तरीही 1 इंच आपण लूजिंग ठेवलेलं आहे. एखादी आतून टीप मारावी लागली तर लागते, नाही तर लागत नाही, पण परफेक्ट असा आपला हा ब्लाऊज बसतो. तर बाहीचे जॉईंट वगैरे अगदी व्यवस्थित आलेले आहेत. या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे. याचं कटिंग स्टिचिंग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.